कालच्या लोकसभेच्या अगोदर काँग्रेसच्या अनेक नेत्यावरती कार्यकर्त्यावरती भाजपनं वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रेशर लावलं, परंतु त्यांच्या मनामध्ये काँग्रेसचा विचार हा मजबूत असल्यामुळे अनेक लोक आहेत की ते परत काँग्रेसकडे येत आहेत. काँग्रेसचे पूर्वीचे ज्येष्ठ नेते आपल्या धाराशिव जिल्ह्याचे माननीय बसवराजजी पाटील साहेब हे पण काँग्रेसमध्ये येतील असं वाटतं का तुम्हाला? अतिशय खात्रीपूर्वक सांगतोय की उद्याची 2024ची निवडणूक ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती लढण्यासाठी आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. मी कुणाच्या विरोधामध्ये निवडणूक लढलेली आहे आणि माझ्या कोण विरोधामध्ये गेले होते आणि काय काय घडलं आणि काँग्रेसपासून जे दूर गेलेले लोक आहेत त्या सर्वांना एकत्र करण्याचं काम प्रामुख्याने मी करणार. 100% मी तुम्हाला सांगतो या देशामध्ये आपलं काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील प्रकाश आष्टे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिवपदी निवड झाल्यानं शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर आतिषबाजी करत भव्य असा सत्कार सोहळा 3 ऑक्टोबरला संपन्न झाला. यावेळी NTVशी बोलताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव दिलीप भालेराव यांनी भाजपवर गंभीर आरोप करत लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपनं काँग्रेसच्या विविध नेत्यांवर दबाव निर्माण केल्याचं सांगितलंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष राजुळे होते, तर प्रमुख उपस्थितीत काँग्रेस प्रदेश सचिव दिलीप भालेराव, चंद्रशेखर पवार, युवक कार्याध्यक्ष अभिषेक औरांदे, मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भालचंद्र लोखंडे, तानाजी दंडगुले, सुनील अप्पा मुळे, महेश पाटील, अमर कोथिंबिरे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील विविध गावातून आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि काँग्रेस पक्षप्रेमी युवक, शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येनं सत्कार दिलीप भालेराव आणि प्रकाश आष्टे यांचा सत्कार करताना दिसून आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भैरव लेंडवे यांनी केलं, तर आभार अभिषेक औरांदे यांनी मानले. देशाचे नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय प्रियंकाजी गांधी आणि देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब आणि महाराष्ट्राचे धडाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे जान आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने मला आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा सचिव म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मागच्या 25 ते 30 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचंच काम करत आलेलो. आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, तिच्याबद्दल मात्र शंका नाही. आम्ही मागे ज्या पद्धतीनं काम केलो मागच्या 3 निवडणुकीमध्ये त्या तालुक्याचा या जिल्ह्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मी कुणाच्या विरोधामध्ये निवडणूक लढलेली आहे आणि माझ्या कोण विरोधामध्ये गेले होते आणि काय काय घडलं त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. त्याच्यामध्ये मला जायचं नाही, पण एक काँग्रेस पक्षाचा पाईक म्हणून मागच्या काळामध्ये आम्हाला काँग्रेस पक्षाने आम्हाला संधी दिली. त्या संधीचं सर्वसामान्य माणसासाठी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी आम्ही अहोरात्र काम केलेलं आहे. आता तर नानाभाऊनी खरगे साहेबांनी आमच्यावर फार मोठी जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सचिव म्हणून दिलेली आहे. म्हणून आज तुम्ही बघितलो एक छोट्याशा साध्या तुमच्या बातमीमुळे एवढे लोक आलेत. म्हणून या पुढच्या काळामध्ये त्या महाविकास आघाडीचं सरकार त्या राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचं आहे, त्यासाठी आपण चंग बांधलोय आणि काँग्रेसपासून जे दूर गेलेले लोक आहेत त्या सर्वांना एकत्र करण्याचं काम प्रामुख्याने मी करणार आहे. सर, आपण कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की काँग्रेस पक्ष म्हणजे एक अथांग समुद्र आहे. हो,
नेमकं काय सांगाल त्या संदर्भात? काँग्रेस पक्षामध्ये पाला येतो, पाचोळा येतो, सळे येते, पण काँग्रेस पक्ष कुणाला नको म्हणत नाही. तो सामान्याचा सामान्य माणूस, आज भीक मागणारा सुद्धा माणूस काँग्रेस पक्षाशी जोडलेला आहे आणि श्रीमंत माणूस सुद्धा जोडलेला आहे. मग दलित असतील, दिनदुबळे असतील, सुवर्ण असतील, सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं काम या काँग्रेस पक्षानं मागच्या काळामध्ये केलं आहे. एक इतिहास आहे. कोण स्वातंत्र्य मिळवून दिलं? काँग्रेस पक्षामुळे मिळालं. म्हणून तशाच प्रकारचं काम काही लोक काँग्रेस संपवायला निघाले, पण ते स्वतः संपणार आहेत. काँग्रेस पक्ष या पुढच्या काळामध्ये त्या देशामध्ये 100% मी तुम्हाला सांगतो, या देशामध्ये आपलं काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस उमरगा लोहारा तालुक्यामध्ये मजबूत आहे आणि विखुरलेली जी आमच्या संघटनेतले काय पदाधिकारी आहेत या सगळ्यांच्या घरापर्यंत जाणार आणि सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्याला एकत्रित करून परत एकदा नव्या जोमानं, नव्या उमेदीनं मजबूत काँग्रेस कशा पद्धतीने होईल आणि गतवैभव प्राप्त कसं होईल याच्यासाठी अहोरात्र काम करणार. सर, आपण कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाला होतात की काँग्रेस एक असा पक्ष आहे ज्या दुकानाला शटर नाही, म्हणजे कुणीही कधीही येऊ शकतं. याचं नेमकं काय तुम्हाला बोलायचं की कालच्या लोकसभेच्या अगोदर काँग्रेसच्या अनेक नेत्यावरती, कार्यकर्त्यावरती भाजपनं वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रेशर लावलं आणि त्या लोकांना कशा पद्धतीने हातबल करायचं जे काम झालं, परंतु त्यांच्या मनामध्ये काँग्रेसचा विचार हा मजबूत असल्यामुळे अनेक लोक आहेत की ते परत काँग्रेसकडे येत आहेत आणि म्हणून काँग्रेस हे कुणाला येण्याचं बंद करणार नाही, सगळ्याला पोटामध्ये सामावून घेणार आणि परत एकदा या महाराष्ट्राला शिवशाहू हे आंबेडकरी विचाराचा विचार मजबूत करण्याच्यासाठी काँग्रेस सगळ्याला सामावून घेणार. काँग्रेसचे पूर्वीचे ज्येष्ठ नेते आपल्या धाराशिव जिल्ह्याचे माननीय बसवराजजी पाटील साहेब हे पण काँग्रेसमध्ये येतील असं वाटतं का तुम्हाला? आता मला एवढ्या मोठ्या निर्णयाचं आणि एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल बोलणं उचित वाटणार नाही, कारण ते आमचे राजकीय गुरु आहेत आणि अशा माणसाबद्दल माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं उचित नाही. तो निर्णय त्यांचा. मी गेल्या वेळेस 2019ला काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडणूक लढली. अतिशय पक्षाची परिस्थिती बिकट असताना मी कार्यकर्त्याच्या आणि जनतेच्या जोरावरती लढून 65,000 मतं मिळाली आणि म्हणून या लोकांचे उपकार आपण कधीही विसरू शकत नाही आणि म्हणून परत एकदा काँग्रेसच्या नेते मंडळीला मी भेटून सांगितलं की माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी, माझा पराभव झाल्याच्या नंतर पक्षाने मला डायरेक्ट प्रदेश सचिव म्हणून काम करायची संधी दिली आणि मग राष्ट्रीय नेत्यांना भेटून, राज्याच्या अनेक प्रमुख नेत्यांना भेटून या भागातली काँग्रेसची परिस्थिती त्यांना समजावून सांगून, कोण म्हणत असेल या ठिकाणी काँग्रेस कमजोर झाली आहे, तर कमजोर काँग्रेस झाली नाही हे सगळ्याला समजावून सांगून परत एकदा अतिशय खात्रीपूर्वक सांगतोय की उद्याची 2024ची निवडणूक ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती लढण्यासाठी आग्रही राहून काँग्रेस पक्षाकडे ही जागा सोडून घ्यावी आणि परत एकदा श्रेष्ठी जो निर्णय घेईल, ज्याला उमेदवार करेल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणानं उभं राहणार. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा धाराशिव.